पिघला दे जंजीरें बनाउनगी शमशीरें कर हर मैदान फतेह बंदिया कर हर मैदान फतेह। घायल परिंदा है तू दिखला दे जिंदा है तू बाकी है तुझ में हौसला तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे कर डाले तू जो फैसला रूठी तकदीरें तो क्या टूटी शमशीरें तो क्या टूटी शमशीरों से ही हो कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह रे बंदे हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह रे बंदिया हर मैदान फतेह। इन गर्दिशों के बादलों पे चढ़ के वक्त का गिरेबा पकड़ के पूछना है जीत का पता जीत का पता। तुमच्या बरोबर असू त्यात आम्ही सुद्धा हक्काने या ठिकाणची ही जागा हे प्लॉट्स आम्ही खरेदी करू आणि नक्कीच या ठिकाणी वेळोवेळी आपली या ठिकाणी भेट होत राहील म्हणून मी आज ज्या टायमाला हा ब्रोशर देखील आत्ता पाहिलं ते एवढा सुंदर प्रोजेक्ट। नमस्कार, सगळ्यात पहिल्यांदा मी सुजित सरांचं अभिनंदन करतो आणि आम्ही सर्वच कलाकार मंडळी या प्रोजेक्टशी जोडल्या गेल्याबद्दल सगळे एवढे गंभीर का बसले एवढा छान आनंदाचा क्षण आहे आज आणि सुजित सर तुमचं खूप खूप कौतुक आणि टॅक्स परिवारामध्ये आम्हाला तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। पहिल्यांदा खूप छान वाटलं इम्पॅक्स ग्रुप आणि सुजित सर वा सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या प्रोजेक्टचे ओनर सुजितजी त्यांचं संपूर्ण कुटुंबीय आणि त्या कुटुंबावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण सर्वांना सप्रेम नमस्कार। उपस्थित सर्व मान्यवर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आमचा इम्पॅक्ट ग्रुप कडनं मी सर्वांच्या वतीनं एक सर्वांच्या जोरदार टाळ्यांमध्ये सर्वांचं एकदा स्वागत करूया। आज मित्रांनो आज आपण या फार्म हाऊसच्या प्लॉटच्या ओपनिंगसाठी आज प्रत्येक जण आज खूप लांबून आज प्रवास करून आलेला आहे आणि आज बघितलं तर पूर्ण बस रात्रभर प्रवास करून आज रेस्ट करायला पण नाही गेले तर डायरेक्टली इथपर्यंत आलेले आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी। खरोखर मित्रांनो इम्पॅक्ट प्रॉपर्टीज जो आहे मित्रांनो ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळी सुरुवात आपली 10 बाय 10च्या रूम मधून झालेली होती। थोडासा प्रवास 1-2 मिनिटांमध्ये सांगतो सर। ज्यावेळेस 10 बाय 10च्या खोलीमधून आपली सुरुवात झाली आज गेल्या 2 ते 2.5 वर्ष झाले आज हा प्रोजेक्ट जो आहे ह्या प्रोजेक्ट वरती वर्कआउट करतोय आपण। इम्पॅक्ट प्रॉपर्टीज मध्ये आता आपण जो रो हाऊस बांधलेला आहे हा सॅम्पल रो हाऊस आपण उभा केलेला आहे। हा फार्म हाऊस आहे ह्याच्या आतमध्ये आपल्याला स्विमिंग पूल पण असेल त्याच्यानंतर कंटेनर जो रो हाऊस आपण उभा केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस असणारे कस्टमाइज आपण करून घेऊ शकतो आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलेला जो आहे हा विश्वासाला तडाखुटच जाऊन देणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। थँक्यू व्हेरी मच।